बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी येथे दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या बैद्यनाथ सहकारी साखर कारखाना विक्रीच्या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात मोठी खळबळ उडाली। या विक्री विरोधात आता रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा आरोप आहे की कारखाना विक्रीचा निर्णय कोणत्याही सभासद किंवा शेतकऱ्यांना विश्वासात न घेता घेण्यात आलाय। कारखाना 132 कोटी रुपयांना ओमकार ग्रुपला विकण्यात आला असून 14 ऑगस्ट 2025 रोजी अंबाजोगाई येथील रजिस्ट्री कार्यालयात ही नोंद करण्यात आली आहे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते कुलदीप करपे यांनी परळी तालुक्यातील कारखाना अंबाजोगाईमध्ये कसा विकला जाऊ शकतो असा सवाल उपस्थित केलाय। त्यांनी स्पष्ट केलं की कारखाना कौठळी तांडा येथील कुळाच्या जमिनीत उभा आहे आणि अशा जमिनीत विक्रीला कायदेशीर मर्यादा आहेत। याशिवाय करारावर पंकजा मुंडे आणि संचालक मंडळाच्या सह्या असल्या तरी त्यांच्या बहिणी यशश्री मुंडे यांची सही नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे यशश्री मुंडे यांनी हा व्यवहार मान्य केला नव्हता का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय।